भंगाराची बाजारपेठ कुदळवाडीत आगी लागणं थांबणार कधी? आगग्रस्त अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाई का होत नाही? आपला आवाजचे संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट। भंगार मालाची बाजारपेठ असलेल्या कुदळवाडी चिखलीत सोमवारी पुन्हा प्रचंड आग लागली। त्यात 40 पेक्षा जास्त अनधिकृत भंगार मालाची गोदामे खाक झाली। ही आग एवढी प्रचंड होती ती विझवायला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सारे बंब अपुरे पडले। त्यामुळे पीएमआरडीए पुणे महापालिकेसह टाटा मोटर्स सारख्या खासगी कंपन्यांचेही बंब बोलवावे लागले। तरीही सकाळी लागलेली ही आग सायंकाळपर्यंत विझली नाही। या निमित्ताने कुदळवाडीतील अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांना वरचेवर लागणाऱ्या मोठ्या आगींचा विषय पुन्हा केंद्रस्थानी आला आहे। प्रशासन तेथे अतिक्रमण कारवाई करत नसल्यामुळे या बेकायदेशीर भंगार दुकाने व गोदामांना सारख्या आगी लागत आहेत। प्लास्टिकच्या ग्रॅन्युल्सला ही आग असल्याने पाणी मारूनही ती विझत नव्हती। उलट धुराचे प्रचंड लोट तयार झाले। त्यामुळे तेथील आकाश धुराच्या प्रचंड लोटांनी व्यापून गेले। परिणामी काहींचा श्वास कोंडला जाण्याची भीती असल्याने आगीलगतच्या काही निवासी इमारती खाली करण्यात आल्या। दरम्यान ही आग दुपारी नियंत्रणात आली असली तरी ती 2 दिवस धुमसत राहणार असल्याचे अग्निशमन दलातून सांगण्यात आले। 2 महिन्यापूर्वी 7 ऑक्टोबरला कुदळवाडी चिखलीत अशीच मोठी आग तेथील अनधिकृत गोदामांना लागली होती। त्या अगोदर 4 एप्रिललाही तेथे लागलेल्या अशा मोठ्या आगीत 4 भंगाराची गोदामे भस्मसात झाली होती। शहरांची भंगार मालाची बाजारपेठ असलेल्या कुदळवाडीत किरकोळ आगी तर नेहमीच लागत असतात। दिवाळीत तर तेथे आगीच्या अनेक घटना घडल्याने अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली होती। दरम्यान या आगग्रस्त भागासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्रही तयार करण्यात आलंय। सुदैवाने आजच्या भीषण आगीत अद्याप मनुष्यहानी झाल्याचा रिपोर्ट नाही। मात्र ती होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? त्यापूर्वीच आग लागणाऱ्या तेथील भंगार मालाच्या बेकायदेशीर गोदामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग हातोडा का मारत नाही, अशी विचारणा सुज्ञ नागरिक व त्यातही या आगींमुळे त्रस्त असलेले चिखलीकर करत आहेत। गेल्या 2.5 वर्षापासून शहरात प्रशासकीय राजवट आहे। म्हणजे नगरसेवकांसह महापालिका पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप होण्याचा प्रश्न नाही। तरीही शहरातील हजारो धोकादायक अनधिकृत बांधकामे आहेत तशीच आहेत। आताच त्यावर व त्यातही वरचेवर आगी लागणाऱ्या कुदळवाडीतील भंगार गोदामांवर बुलडोझर चालवण्याची नामी संधी आहे। 4 महिन्यात महापालिका निवडणूक होईल अशी चिन्हे आहेत। त्यानंतर तर प्रशासनाला हे पाऊल उचलणे खूपच अवघड होणार आहे। आग विझवण्यास प्राधान्य असून बेकायदेशीर भंगार गोदामांवरील कारवाईबाबत नंतर पाहू, हे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप जांभळे पाटील यांचे आजच्या आगीनंतर माध्यमांशी केलेले वक्तव्य खूप काही सांगून जात आहे। तर हा खूप जुना प्रश्न असून त्याची व्याप्तीही मोठी असल्याने कारवाईसाठी राज्य सरकारशी विचार विनिमय करावा लागणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले। त्या भागाचा सर्वे केला असून अनधिकृत गोदामांना नोटिसा दिल्या आहेत। तसेच त्यांना आगी लागू नयेत म्हणून उपाययोजना करण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली। आग प्रतिबंधक उपाय न करणाऱ्या बेकायदेशीर भंगार गोदामांवर हातोडा चालवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। मात्र आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षात तो चालवलेला नाही। त्यामुळे संधी असूनही ही कारवाई आता होईल याविषयी शंकाच आहे। दरम्यान जेथे अशा आगी लागतात तेथे पुन्हा बांधकाम न होऊ देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज आग लागलेल्या ठिकाणी ते होऊ दिले जाणार नाही, असे शेखर सिंह म्हणाले। त्याचाही किती अंमल होतो हे येत्या काही दिवसात कुदळवाडीतच पुन्हा दिसणार आहे। कुदळवाडीतील अनधिकृत भंगार मालाची दुकाने आणि गोदामे यावर हातोडा चालवला तर तेथे लागणाऱ्या आगी थांबतील असे तुम्हाला वाटते का? मग तो का चालवला जात नाही याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।